इंग्लिश लँग्वेजमध्ये बरेचसे शब्द असे असतात, की ते दिसायला सारखे असतात, स्पेलिंग त्यांचे सारखे वाटतात, परंतु त्यांचे अर्थ वेगळे असतात आणि ते शब्द नेहमी आपल्याला कन्फ्युजनमध्ये टाकत असतात. असेच काही शब्द आज आपण बघणार आहोत, त्याचे वाक्यात उपयोग पण आणि त्याचा अर्थ पण बघणार आहोत. पहिली पेअर आहे अफेक्ट अँड इफेक्ट. अफेक्ट म्हणजे टू इन्फ्लुअन्स ऑर चेंज समथिंग, म्हणजेच परिणाम घडवणे. त्याचा वाक्यात उपयोग दिलेला आहे बघा. द वेदर कॅन अफेक्ट माय मूड, म्हणजेच माझ्या मनस्थितीवर हवामान परिणाम करू शकते. त्याच्यातला दुसरा शब्द आहे इफेक्ट, म्हणजे अ रिझल्ट ऑर कन्सिक्वेन्स, म्हणजेच परिणाम. त्याचा वाक्यात उपयोग द न्यू पॉलिसी हॅड अ पॉझिटिव्ह इफेक्ट ऑन द कंपनी, म्हणजे नवीन धोरणाचा कंपनीवर सकारात्मक परिणाम झाला. दुसरी पेअर आहे ॲल्युजन अँड इल्युजन. ॲल्युजन म्हणजे काय? ॲन इनडायरेक्ट रेफरन्स टू समथिंग, म्हणजेच अप्रत्यक्ष उल्लेख. वाक्य आहे हिज स्पीच कंटेन अँड ॲल्युजन टू शेक्सपियर. त्याच्या भाषणात शेक्सपियरचा अप्रत्यक्ष उल्लेख होता. इल्युजन म्हणजे काय? अ फाल्स परसेप्शन ऑर बिलीफ, म्हणजेच मराठीत त्याला आपण भ्रम असं म्हणतो. वाक्य आहे द मॅजिशियन क्रिएटेड अन अमेझिंग इल्युजन. जादूगाराने एक अद्भुत भ्रम तयार केला. तिसरी पेअर आहे ॲश्युअर अँड एन्श्युअर. ॲश्युअर म्हणजे टू मेक समवन फील सर्टन ऑर कॉन्फिडंट, म्हणजेच खात्री देणे. सेंटेन्स आहे आय ॲश्युअर यू दॅट एव्हरीथिंग विल बी फाईन. मी तुला खात्री देतो की सर्व काही ठीक होईल. त्याच्यातलाच दुसरा शब्द आहे एन्श्युअर. टू मेक शुअर समथिंग हॅपन्स, म्हणजेच निश्चित करणे. सेंटेन्स प्लीज एन्श्युअर द डोअर्स आर लॉक बिफोर लिव्हिंग. कृपया निघण्यापूर्वी दरवाजे लॉक असल्याची खात्री करा. अशाच प्रकारच्या नवनवीन ग्रामर टिप्स, नवनवीन शब्द, वर्ड ऑफन कन्फ्यूज इत्यादी विषयी माहिती जर आपल्याला हवी असेल तर इंग्लिश अँड यू आजच फॉलो करा. थँक्यू.